नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स. तर थंबनेल बघून तुम्हाला समज असेल आज आपण कुठे आलो आहे. तर आज आपण आलो आहे माथेरानमध्ये असलेल्या रेडवूड रिसॉर्टला. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला रेडवूड रिसॉर्टची संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तर व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत 1. तर आता मी तुम्ही रेडवूड रिसॉर्टला कसे येऊ शकता याबद्दल थोडीशी माहिती देऊन टाकतो. जर तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तर तुम्ही रेडवूड रिसॉर्टला डायरेक्ट येऊ शकता. मुंबईपासून ऑलमोस्ट 60 किलोमीटर अंतरावरती आहे. तर त्याची लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. जर तुमच्याकडे पर्सनल व्हेकल नसेल तर तुम्ही ट्रेनने येऊ शकता. तुम्हाला ट्रेननी नेरळ स्टेशनपर्यंत यायचं आहे. नेरळ स्टेशनला आल्यानंतर बाहेर येऊन तुम्हाला टॅक्सी भेटतील, शेअर टॅक्सी, जे की तुमच्याकडून 100 रुपये पर हेड असा चार्ज घेतील. ते तुम्हाला दस्तुरी नाक्यापर्यंत सोडून येतील. दस्तुरी नाक्यावर पोचल्यानंतर तुम्हाला माथेरानमध्ये एंट्री करण्यासाठी 50 रुपये पर हेड असे चार्जेस पे करावे लागतील. आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे. जसे की तुमच्याकडे ई रिक्षा आहे, नंतर घोडागाडी आहे आणि हातगाडी आहे. तुम्ही तुमच्या जे पण तुम्हाला आवडेल त्याचा तुम्ही यूज करून रिसॉर्टच्या एंट्री गेटपर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला मी रिसॉर्टचा आणि रूमचा ओव्हरव्ह्यू दाखवून देतो. चला तर मग सुरुवात करूया. तर हा बघू शकता रेडवूड रिसॉर्टचा एंट्री गेट. चला तर मग रिसॉर्टमध्ये एंट्री करूया. तर रिसॉर्टमध्ये सर्वात पहिले तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला किड्स प्लेइंग एरिया बघायला भेटतो. ओके, किड्स प्लेइंग एरियाच्या समोर तुम्हाला सुंदरसा फाउंटन बघायला भेटेल, जो की इव्हिनिंगला चालू असेल. तो तुम्हाला मी इव्हिनिंगला नक्कीच दाखवतो. फाउंटनच्या अगदी समोर तुम्हाला इंडोर गेम्स एरिया आहे. सिटिंग पण इथे आहे प्रॉपर अशी. झोपाळा इथे एक झोपाळा आहे, तिकडे एक झोपाळा आहे आणि इथे तुमच्या खेळण्यासाठी कॅरमची फॅसिलिटी आहे. इथे 2 कॅरम आहे. तर हा आहे रिसेप्शन एरिया. रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यानंतर इन्क्वायरी करायला तुम्हाला इथे जायचं आहे. तर हा रिसॉर्टचा सिटिंग एरिया. इथं बॉनफायर असतं, तुम्ही बघू शकता. तिकडे स्विमिंग पूल आहे, इथे सिटिंग थोडीशी आहे आणि हा डायनिंग एरिया आहे. तर असा काही रिसॉर्टचा ॲम्बियन्स आहे. तर मित्रांनो, हा आहे स्विमिंग एरिया. स्विमिंग पूल 4.5 फूट डीप आहे. थोड्या वेळात आपण स्विमिंग पूलमध्ये पण उतरू. आता पाणी खूप थंड आहे. बस तुम्हाला यूट्यूबवर टाकू देतो ते. चला तर तुम्हाला मी रूमचा ओव्हरव्ह्यू दाखवतो. तर ही 123 माझी रूम आहे. तर सुंदर अशी रूम आहे, नीट अँड क्लीन. इथे 4 बेड आहेत. ॲक्च्युली मी एकटाच आहे, पण इथे मला 4 बेडवाली रूम दिली त्यांनी. ओके, AC आहे, मिरर आहे. इथे मला कॅबिन भेटतो, जिकडे तुम्ही तुमच्या बॅग वगैरे ठेवू शकता. इथे एक प्रॉपर असा मिरर आहे, वॉशरूम दाखवतो तुम्हाला. ओके, तर असं काही वॉशरूम आहे, मिरर आहे. इथे पाणी, इंग्लिश टॉयलेट आहे, नीट अँड क्लीन. रूममध्ये तुम्हाला फॅनची फॅसिलिटी, ACची फॅसिलिटी. तर मित्रांनो, आत्ता वाजले 2. तर आता झाला आहे जेवणाचा टाईम. आपण चेक इन 1:30च्या आसपास केला. फ्रेश होणे आणि प्रॉपर्टी बघण्यामध्ये आपला ऑलमोस्ट अर्धा तास निघून गेला. तर आता जाऊया, मस्त जेवण करूया. जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला आता दाखवतो. चला तर मग निघूया. तर मित्रांनो, हा आहे रिसॉर्टचा डायनिंग एरिया. चला तर मग आतमध्ये जाऊया. तर असा काही डायनिंग एरिया आहे. ओके, तर मित्रांनो, आपला लंच करून झाला आहे. तर लंच 1 नंबर होता. तर आता विचार करतोय थोडं बाहेर माथेरान फिरून येऊया. तर मित्रांनो, आता वाजले 5. तर आपण 4 वाजता माथेरान फिरायला गेलो होतो. माथेरान फिरलो वगैरे. त्यानंतर आता आपण परत रूमवरती आलो, जरासा फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण चाललो आहे टी ब्रेक घ्यायला. चला बघूया चहा कसा आहे. चला तो.
मित्रांनो आता वाजले आहेत 5:15. तर आपला प्रॉपररित्या टी ब्रेक घेऊन झाला आहे. तर त्यानंतर आपण थोडेसे ड्रोन शॉट देखील घेतले. तर होप्स होते तुम्हाला ड्रोन शॉट आवडले असतील. तर आता बघूया पुढे काय होतं ते तुम्हाला सांगतोच एक एक करून. तरी इव्हिनिंग झाले तर प्रॉपर लाईटिंग चालू केली आहेत. तर रिसॉर्ट एकदम छान दिसत आहे आता. तर मित्रांनो आता वाजले 8:30. तर आता आपण पुन्हा एकदा रिसॉर्टमध्ये आलो. तर आपण बाहेर गेलो होतो मार्केटमध्ये, जर असं बोललो फिरून येऊया. तर फिरून आलो. तर आता मी तुम्हाला रिसॉर्टमध्ये डीजेची किती सुंदर सोय केली ते दाखवून देतो. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता रिसॉर्टचं ॲटमॉस्फिअर किती भारी दिसतं. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 9. तर जेवायचा टाईम झाला आहे. तर आता आपण चाललो आहे जेवण करण्यासाठी. बघूया जेवणामध्ये काय आहे. तर मित्रांनो आता वाजले 8:45. तर फायनली आपलं जेवण करून झालं आहे. जेवण एक नंबर होतं. तर आता पुढे काय होतं बघूया. बहुतेक तर मला वाटतं मी झोपायलाच जाईल आणि डायरेक्ट उद्या सकाळी भेटेल. पण त्याच्या व्यतिरिक्त जर काय झालं तर मी तुम्हाला हमखास दाखवेल. तर सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजलेत 9. तर फ्रेश वगैरे झालो. तर आता आपण चाललो आहे नाश्ता करण्यासाठी. नाश्त्याला बघूया काय आहे आणि नाश्ता करून झाल्यानंतर तुम्हाला मी रिसॉर्टची संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. चला आता मग नाश्ता करून घेऊया. तर आता वाजले 9:15. तर प्रॉपर इथे आपला नाश्ता करून झाला आहे. तर नाश्ता एक नंबर होता. काल दुपारचं जेवण, नंतर इव्हिनिंगचे टी, तर रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता तिन्ही पण उत्तम होते. फक्त एवढंच की ते प्युअर व्हेज आहे, नॉनव्हेज इथं तुम्हाला भेटणार नाही. ओके चला, तर मग आता थोड्या वेळात आपण चेकआउट देखील करू. त्यानंतर तुम्हाला मी रिसॉर्टची संपूर्ण इन्फॉर्मेशन देतो. तर प्रशस्त असा स्विमिंग पूल आहे, 4.5 फीट डीप. आणि थंडी असल्यामुळे पाण्याचा कलर पांढरा आहे पूर्ण. तर आत्ता वाजले 10. तर आपण थोड्याच वेळात चेकआउट करणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला मी रिसॉर्टची संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. तर या रिसॉर्टचं नाव आहे रेडवूड रिसॉर्ट, जे की माथेरानमध्ये. तर त्याची लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तर माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता सांगतो. प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे आणि सर्व रूम्स देखील नीट अँड क्लीन आहे. रूम्समध्ये तुम्हाला ACची फॅसिलिटी आहे, गरम पाण्याची फॅसिलिटी आहे, त्यासोबतच वायफाय देखील पूर्ण प्रॉपर्टीमध्ये अवेलेबल आहे. त्यासोबतच स्विमिंग पूल पण देखील नीट अँड क्लीन आहे. 4.5 फीट डीप स्विमिंग पूल आहे. तर आता तुम्हाला सांगतो मी प्राईजबद्दल. तर जर तुमचा 4 ते 5 जणांचा ग्रुप असेल तर तुम्हाला ₹1000 पर हेडमध्ये रूम्स भेटून जातील. एक रूम भेटून जाईल. तुम्ही 4 जण कम्फर्टेबली तिथे स्टे करू शकता. जर तुम्ही कपल असाल तर तुम्हाला ₹2500मध्ये एक रूम भेटून जाईल. त्यामध्ये काय काय इन्क्लूड असणार ते देखील सांगतो. तर तुम्हाला 4 टाईपचे मील अवेलेबल असणार. एक लंच, एक डिनर, एक हाय टी, एक ब्रेकफास्ट. 4ही टाईमची फूड क्वालिटी एक नंबर आहे. फक्त हे प्युअर व्हेज आहे, इथे नॉनव्हेज तुम्हाला भेटणार नाही. ओके. आणि आत्ता जे मी तुम्हाला रेट सांगितले ते वीकडेजचे रेट होते. जर तुम्हाला विकेंडला या रिसॉर्टमध्ये बुकिंग करायचे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, कारण की विकेंडचे रेट्स व्हॅरी होत राहतात. तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता आणि इथे बुकिंग करू शकता. जर हा व्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.